नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज मी तुम्हाला हरिपाठातील ज्ञानेश्वरांचे अभंग व त्याचा अर्थ सांगणार आहे. चला आपण सुरुवात करूया. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. श्रोते हो, देवाच्या दारात एक क्षणभर उभे राहिले तरी चारही मुक्ती मिळतात. पण तो क्षण कसा? तर ज्या क्षणी नदी समुद्राला मिळते त्यानंतर नदीला तिचे अस्तित्वच राहत नाही असा. पुष्कळ लोक आपण देवळाच्या दारात गेलो पण आपल्याला मुक्ती का मिळाली नाही याचा विचार करतात. प्रस्तुत अभंगामध्ये देवाच्या द्वारात उभा क्षणभरी असे म्हटले आहे. देवाचे द्वार हे हरिनाम आहे. हरिनामाच्या द्वारातून आपण खऱ्या देवाजवळ पोहोचू शकतो. रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोनी जीव तेथेचे लावावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, याद्वारे माऊली सांगत आहेत, नाम सतत घेण्याने पापाचा नाश होईल आणि अगणित पुण्य संचय होईल. पहिल्या अभंगात उभा क्षणभरी सांगितल्याप्रमाणे क्षणभर उभे राहणे म्हणजे काय? तर एक क्षणाने मुक्तीचा कार्यभार कसा साधेल याचे उत्तर क्षण हे उपलक्षण आहे. लहान मुलास आजारपणात आई म्हणते की बाळा, हे औषध आजच तू घे आणि रोग नाहीसा होईल. रोग नाहीसा होईपर्यंत ती रोज असेच म्हणत असते. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, तरी गा ऐसे करी, यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देत जाई, मग जे जे का निमिख, देखेल माझे सुख, ते तुले अरुचक विषय होईल. क्षणक्षण नामस्मरण करण्याने नामाची गोडी लागते आणि संसारातील विषयांची आसक्ती कमी होते आणि यामुळेच संसारात राहून सुद्धा जिभेने वेगात नामस्मरण होते. वेदशास्त्रे सुद्धा हात उंचावून हेच सांगत असतात. अखंड नामस्मरणाचे फळ दृष्टांताद्वारे चौथ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरी सोडून पांडवांच्या घरी येतो व त्यांची सर्व कामे करतो. ही गोष्ट व्यास महर्षी खुणेने म्हणजे अनुभवाने सांगितली आहे. एकदा अलकनंदा तीरी महर्षी व्यास हे खिन्न होऊन बसले होते. नारद मुनींनी व्यासांना त्यांच्या खिन्नतेचे कारण विचारले. त्यावर व्यास मुनी म्हणाले, 18 पुराणांची रचना केली तरीही मनाला शांती नाही. त्यावर नारदांनी उपाय सांगितला. भगवंताचे गुणवर्णन आणि संकीर्तन सांगणाऱ्या भागवत ग्रंथाची निर्मिती करा. त्यानंतर व्यासमुनींनी भागवत ग्रंथाची रचना केली आणि त्यांना परमशांतीचा लाभ झाला. ज्ञानेश्वर महाराज व्यासमुनींच्या अनुभवाचा आधार घेऊन सांगतात, पांडवांनी सतत भगवंताच्या नामाचे स्मरण ठेवल्यामुळे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राहतात. श्रोते हो, तुम्हाला कसा वाटला अभंग व त्याचा अर्थ मला नक्की कमेंट करून सांगा व सबस्क्राईब करा.